पहिले भाऊ ऐका ना भाऊ, भाऊ तुमच्यासाठी 2 शब्द आहेत माझ्याकडे. सगळ्यांना जय भीम. हॅलो भाऊ, लक्ष द्या प्लीज, तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे, म्हणजे आमच्या समाजासाठी महत्त्वाचं आहे. सगळ्यांना मी बघा, मी युजली कधी बोलत नाही, मी आज जयरिंग केली बोलायची. कसं आहे माहिती आहे का, जयंती सगळ्यांनी साजरी करावी चांगली. आम्ही 365 दिवस डोक्यात घेतो बाबासाहेबांना, एक दिवस आम्ही नाचत गाचत करतो, पण ते आज आम्हाला झालं नाही काही कारणाने. आम्हाला त्याच्याबद्दल बोलायचं नाही भाऊ, पण माझं ही खंत आहे भाऊ की गेल्या काही वर्षापासून आम्ही आमच्या विहाराचं काम तुम्हाला दिलेलं आहे. आम्ही तुम्हाला स्टेशनच्या इथे आमचा चबुतरा बांधायचं तेही काम दिलेलं आहे. तेही काम तुम्हाला 3-4 वेळा तुम्ही तिथे नारळ फोडले अक्षरशः आमच्यासमोर आम्ही, पण त्याचा काही मार्ग लागला नाही भाऊ आणखीन. म्हणजे त्याचं उत्तर मला नाही, तो समाजाला पाहिजे भाऊ. कृपया तुम्ही द्यावे द्यावं. चिंता करू नको, जरी मी नारळ फोडला नसला किंवा नारळ फोडला असला तरी हा समाज माझ्या बरोबरच आहे. कारण त्यांना माहिती आहे मी असं एकच आमदार आहे की एकच माणूस आहे की सगळ्या सुखदुःखामध्ये सर्व त्यांच्याबरोबर कायम असो. आणि जे काम माझ्या ह्या मंडळांनी, माझ्या कार्यकर्त्यांमध्ये गवई असेल, आमची शांती असेल, आमचे पटेकर दिसले ना पुढे आज पुढे सगळे, यांनी जे जे मला काम सांगितलं ते काम मी पूर्ण केलं. मी तुमची ही मागची सोसायटी जी बंद पडली आहे याचं भाडं येत नव्हतं, ते भाडं पण मीच द्यायला लावलं. ऐकावं, तुम्ही मला फुकट बोलण्यात काय अर्थ नाही. हां, सत्य आहे का, मी माझा डेव्हलपर नाही, तुमचा डेव्हलपर आहे. हां हां. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की विहारचं माझ्याकडे प्रपोजल आलं की मला माहिती नाही, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आपल्या साईनगरच्या गेटवरती त्याचं डिझाईन चालू आहे. 2 डिझाईन शांती आणि या सगळ्यांनी बघितलेलं आहे. ज्यावेळी डिझाईन मला आवडेल, मला पटेल, कारण डॉक्टर बाबासाहेबांचं ज्यावेळी मी उभं करणार त्यांना साजेशी आणि त्यांना शोभेल अशी मी वास्तू तयार करणार. त्यामुळे थोडंसं लेट होगा लेकिन अच्छा होगा, ध्यान रखो. बरोबर ना, एकदम बरोबर. ठीक आहे, धन्यवाद. याला देऊ नको रे बाबू. धन्यवाद. आता भाऊंच्या हस्ते जे मिरवणुकीला चांगलं सुज्ज लेझिम पथक जे महिला मंडळाने केलंय, त्या महिला मंडळाचं सत्कार आपले कार्यसम्राट आमदार सुनील भाऊ राऊत हे करत आहेत. आपण काही सूचना केली, सर्वांनी महिलांचा पहिले टाळाच्या गजरात स्वागत करायचं आहे. त्यांनी स्वखर्चाने भाऊ साड्या वगैरे खरेदी करून आणि लेझिम म्हणजे 50-50 वर्ष 55 वर्षाच्या महिलांनी जे प्रदर्शन दाखवलं कांजूरमध्ये एकदम शिस्तबद्ध होतं. आणि भाऊंनी बाबासाहेब आंबेडकरचं स्मारक इथे बनवून दिलेलं आहे, त्याबद्दल त्यांचं धन्यवाद. भाऊंनी 3 डिझाईन आम्हाला दिल्या होत्या, पण त्या डिझाईन बरोबर नसल्या कारणाने अचानक तो रोडचा जो भाग इकडे आपल्याकडे आलेला आहे, त्या रोडचं काम चालू झालेलं आहे. त्या रोडचं झाल्याच्यानंतर भाऊ त्या दिवशी पटेकर, विजू मस्के, मला वाटतं आम्ही सगळे गेलो होतो, संगीत होतो. आणि भाऊ बोलले की मी ते खाली रोड येऊ दे, मग तुम्ही बघत राहाल, असं काम करतो. आणि भाऊ करून तुमच्याकडे आम्ही करून घेणारच आहे, काय टेन्शन नाही. पण भाऊंनी जे काही कार्य करत असतील त्या कार्याला आमच्या शुभेच्छा आहेत. आमचा कार्यकर्ता त्याच्या भावना व्यक्त केल्या, त्याला बोलणं काही नाही, पण वेळेवर झालं असतं तर आज 14 एप्रिलला आनंद आहे असं वाटलं असता. म्हणून आपण जे जे आम्हाला काम सांगता, समाज म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी सदैव राहणार आहोत. आणि असा एकमेव डॅशिंग आमदार आम्हाला या विभागाला लाभलेले आहेत. विक्रोळीपासून पूर्ण एरियामध्ये सगळी कामं त्यांनी आपल्या हाताळलेली आहेत आपल्यापैकी. आणि महत्त्वाचं म्हणजे बोलू नाही पण बोलावं लागतं की आपण भाऊ मला वाटतं सत्तेमध्ये आमदार म्हणून आहेत, पण फंड नसताना देखील 5-6 वर्ष या भाऊंनी हा मतदारसंघ राखून ठेवला आहे. मग ते कसं करत असतील, कारण मी एकदा बोललो होतो भाऊंना, भाऊ ही खुर्ची कशी काय, तर भाऊ त्या खुर्चीवर बसल्यावर कळतं सगळ्यांना. तर त्यामुळे मी भाऊंचा पण मी एक सांगतो, मी जवळजवळ माझ्या मतदारसंघामध्ये याचं नाव विसरलो नाही सुमित, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मी असा एकच आमदार असेल की मी 14 बुद्धविहार बांधले माझ्या मतदारसंघामध्ये. आणि एक बुद्धविहार बघण्यासारखं आहे.
मी आत्ता ते आमच्या कार्यक्रमाला ते सुनील अडांगाच्या गेलो ते बघून या विक्रोळीला असं पुढे नसेल असं सुंदर बांधलं. मी टागोर नगरला दुसरं ते तक्षशिला बांधलं. मी कन्नमाला 2 बांधली. सूर्यानगरला मी 2 बांधली. मी मुलगन बांधलं. मी जेठवण बांधलं. ही सगळी बुद्धविहार कोणी बांधली? मी केली. त्याचं काय नाही. एक काम रखडलं तर लगेच काय आमदारांनी केलं नाही. अरे पण मी 50 बांधली त्याचं काय? यस हा मग ते नाही सांगत पण ते बोलत नाही. एक बुद्धविहार आपलं पुढे विहार माझं राहिलं तर लगेच फुल मार्केटमध्ये आमदारांनी बांधलं नाही. हा आता हा रोड आहे. हा रोड आता महिन्याभरामध्ये इथून 2 बस आडव्या जातील असा होतोय. माहिती आहे तुम्हाला? हा ह्या सगळ्या नोटीस दिल्या मी. पूर्वी करत होतो तर ती बाई मध्ये आली गाडवी, नाही दुकानदार माझे आहेत. मी बोललो माझे मतदार माझे, दुकानदार माझे नाही. कळलं का? सगळ्यांना नोटीस दिलेल्या आहेत. सगळ्यांना इकडनं 10 फूट इकडनं 10 फूट, नाहीतर शिफ्टिंग मानकूर, डायरेक्ट मानकूर. हा तर हा रोड पण मी चांगला करतोय. चांगला सीसी तर मीच केला. सीसी केला. आता मी वाढवतोय. धन्यवाद.